ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवला आहे. इकडे आता सायलीला खात्री असते की मैनावती आणि सदाशिव तिचे आईवडील नाही आहेत. त्याच्यामुळे तिने आता त्यांच्या चाळीमध्ये जाऊन सगळ्या गोष्टींची माहिती काढण्याचं ठरवलेलं असतं. आणि आता फायनली सायली इकडे आता त्यांच्या चाळीमध्ये येऊन तिच्या हाती असा खूप मोठा पुरावा लागला आहे, ज्याच्यावरून हे सिद्ध झालं आहे की सदाशिव आणि मैनावती हे सायलीचे आईवडील नाहीत, तर प्रिया ही त्यांची मुलगी आहे. आणि ती हरवली नसून त्याने 20-22 वर्षापूर्वी त्यांनी तिला विकली होती. हे आता सत्य सायलीच्या समोर आलेलं आहे. आणि प्रियाच ही त्यांची खरी 5वी मुलगी आहे. या संदर्भात आता सायलीच्या हाती खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असेच येणारे नवीन भाग, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे सदाशिव आणि मैनावतीच्या वागण्यावरून सायलीची आता पूर्ण खात्री झाली आहे की दोघं जण तिचे आईवडील नाहीच आहेत. त्याच्यामुळे काही झालं तरी आता असा काहीतरी पुरावा शोधून काढायला हवा, जेणेकरून हे सिद्ध होईल की हे तिचे आईवडील नाही आहेत आणि हिच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यासाठी आता सायलीने पुन्हा एकदा सुरुवात केलेली असते की सदाशिव आणि मैनावती यांच्याशी गप्पा मारायच्या आणि त्यांच्या बोलण्यातनं असं काही निघतं का हे तिला आता जाणून घ्यायचं असतं. आणि यासाठी आता सायली त्यांच्याशी येऊन निवांत बोलत असते आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. त्यावेळेला सायली आता विचारते की लहान असताना तिचा पहिला, दुसरा, तिसरा वाढदिवस कसा साजरा झाला? तर त्यावेळी सदाशिव हा बोलताना बोलून झालेला असतो की सायलीचा म्हणजेच बबलीचा त्याने 7वा वाढदिवस हा साजरा केलेला असतो आणि 7 वर्षानंतर ती हरवलेली असते. आता ह्या सगळ्या गप्पा-टप्पा मारत असताना सदाशिव हे 7 वर्ष हे बोलून गेलेले असतात. तर इकडे आता सायली मैनावतीशी गप्पा मारत असताना मैनावतीला काही गोष्टी विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते की "तू तेव्हा 5 वर्षाची होती. 5व्या वर्षाचा वाढदिवस झाला, त्याच्यानंतर तू हरवली." आणि आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हे दोघं जण बोलत असतात, तेव्हा इकडे प्रिया ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. आणि आता प्रियाच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की सायलीला काहीतरी संशय आलेला आहे की हे तिचे आईवडील नसावेत. म्हणूनच ती ही सगळी चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी खोदून खोदून विचारते. जर यांच्या तोंडातून काही निघालं आणि ह्यांनाही कळलं की ही त्यांची मुलगी नाहीये, तर आता इथे प्रिया घाबरलेली असते आणि ह्या दोघांचं जे काही बोलणं होते ते ऐकत असते. इकडे सदाशिव चांगला झोपलेला असतो. तर सायली मैनावतीला म्हणते की आई, मी 5 वर्षाची होईपर्यंत आता तुम्ही ज्या घरामध्ये राहत होतात त्याच घरात मी 5 वर्षाची होईपर्यंत होते का? तिथेच मोठी झाले. तर मैनावती म्हणते की हो अगं, कित्येक वर्ष झाली आपण त्याच घरामध्ये राहतोय, तेच घर आहे आपलं. तर सायली म्हणत असते की म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून तुम्ही तिथेच राहता एवढे वर्ष? तेव्हा मैनावती म्हणते की अगदी हो, किती वर्ष झाली आम्ही त्याच खुराड्यामध्ये राहतोय. आता इथे प्रिया म्हणत असते की ही एवढी सगळी बारीक-सारीक चौकशी का करत असेल? सायलीला काही संशय तर आला नसेल ना? ही आणखीन काही शोधाशोध किंवा चौकशी तर करणार नाही ना? या सायलीवर लक्ष ठेवून राहायलाच हवं. इकडे सायलीने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी त्या चाळीमध्ये जायचं आणि तिथे आपल्या हाती काही माहिती मिळते का हे तिला आता शोधून काढायचं असतं. यासाठी सायली आता घरातून एकटीच बाहेर पडलेली असते. तिने या गोष्टीची कल्पना आता इकडे अर्जुनला सुद्धा दिलेली नाहीये. सायली इकडे ज्या चाळीमध्ये आता सदाशिव आणि मैनावती इतकी वर्ष राहतात, त्या चाळीमध्ये इकडे सायली आलेली असते. ज्या घरात सदाशिव आणि मैनावती राहत होते, अगदी त्या घराजवळ आल्यानंतर तिथे एक व्यक्ती सायलीला मिळते. आणि आता सायली म्हणते की दादा, मला जरा सांगता का इथे सदाशिव आणि मैनावती लोखंडे हे कुठे राहतात? तर ते आता लगेच म्हणतात की हे काय, हेच त्यांचं घर आहे. तेव्हा सायली म्हणते तुम्ही त्यांना ओळखता का? तर तो माणूस म्हणतो की हो, बरेच वर्ष झाली ते दोघं जण इथेच राहतात. आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. त्यांना 5 मुली होत्या. तुम्ही त्यांच्याबद्दलच विचारताय का? तर सायली म्हणते की हो, हो, मी त्यांच्याबद्दलच विचारते. मला थोडीफार त्यांच्याबद्दल माहिती मिळेल का? तर आता तो माणूस म्हणतो की तुम्ही कोण आहात? तर सायली म्हणते की मी त्यांचीच एक नातेवाईक आहे, पण बरेच दिवस झाले ते दोघं इथे दिसत नाहीयेत. मला तुमच्याकडून काही माहिती मिळेल का त्यांच्याबद्दल? तर ते म्हणतात की हो, विचारा ना, काय माहिती हवी तुम्हाला त्यांच्याबद्दल? तर सायली म्हणते की त्यांना मुली किती होत्या? तर ते म्हणतात की त्यांना 5 मुली होत्या. तर सायली म्हणते की त्या 5ही जणी आता कुठे असतात तुम्हाला माहिती आहे का? त्यावर ते म्हणतात की त्यांच्या 4 मुलींची तर आता लग्नसुद्धा झाली आहेत. पण त्यांची बारकी जी मुलगी होती त्याला त्यांनी विकलं होतं. असं म्हटल्यानंतर आता सायलीला मोठा धक्का बसतो की त्यांनी त्यांच्या मुलीला विकलं होतं. तर सायली म्हणते की काय विकलं होतं? का? तर तेव्हा आता ती व्यक्ती म्हणते की त्यांना 5 मुली होत्या आणि त्यांना सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं त्यांना काही जमत नव्हतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या 5व्या मुलीला विकलं होतं. अगदी इथेच ह्या शेजारी एक बाई राहतात ना, त्यांच्याकडे त्यांनी तिला विकलं होतं. बट त्यानंतर तिचं काय झालं काय माहीत नाही. असं म्हणाल्यानंतर सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहेत का, ज्यांच्याकडे त्यांनी मुलीला विकलं होतं त्या कोण आहेत, कुठे आहेत? तर आता ते दादा जे असतात ते सायलीला त्यांचा ॲड्रेस देतात. तर सायली म्हणते की हे लोक कसे आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
तेव्हा तो माणूस म्हणतो, "अट्टल चोर आणि लफंगे लफंगे लोकं आहेत ते. कामधंदा करायचा नाही आणि सगळं त्यांना आयतं हवं असतं." तेच काय, त्यांच्या 4ही मुलीसुद्धा तशाच आहेत. अगदी सहज कोणाच्याही पाकिटावर स्वतःचा हात साफ करून घेतात. आता हे ऐकल्यानंतर सायलीला पूर्णच खात्री पटते, की हे आपले आई-वडील असू शकत नाही. असे चोरटे, लफंगे गेली 25-30 वर्ष झालं हे लोकं तेच करत आहेत म्हणून. तर सायली आता त्यांना म्हणते, की "दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल." आणि आता सायली थोडी शॉकमध्ये जाते, की ह्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर सायलीचा तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो, की आपण अशा घरामध्ये जन्माला आलोय, की जे आपले आई-वडील चोरटे आहेत म्हणून. आणि त्यात त्यांनी स्वतःच्या 5व्या मुलीला म्हणजे आपल्याला विकलं, ह्या गोष्टीचा सुद्धा सायलीला मोठा धक्काच बसलेला असतो. तिला वाईट वाटत असतं. पण इथे आता सायलीने ठरवलेलं असतं, की ज्या ठिकाणी तिला विकलं गेलं होतं, म्हणजे बबलीला विकलं गेलं होतं, त्या बाईंना जाऊन भेटायचं. आता त्या दादाने जो ॲड्रेस दिलेला असतो सायलीला, त्या ॲड्रेसवर सायलीकडे त्या ज्या गुलाबबाई असतात, त्यांना सायलीकडे भेटायला आलेली असते. तर सायली आता इकडे घरातून बाहेर गेल्यानंतर प्रियासुद्धा तिच्या मागोमाग आलेली असते. ही सायली नक्की कुठे जाते? आता ज्या चाळीमध्ये सायली आलेली असते, त्याच चाळीमध्ये सुद्धा प्रिया आली आहे. तर प्रिया म्हणत असते, की म्हणजे म्हणजे माझा संशय खरा ठरला. सायलीला नक्कीच संशय आलाय त्या दोघांवरती, की हे तिचे आई-वडील नसावेच. म्हणूनच ती इथे या चाळीमध्ये या सगळ्यांची चौकशी करायला आली आहे. आणि त्या मागोमाग आता प्रियासुद्धा सायली ज्या गुलाबबाई आहेत त्यांच्याकडे आली आहे. तिच्या मागोमाग प्रियासुद्धा आलेली असते. सायली ते गेल्यानंतर त्यांचा दरवाजा नॉक करते आणि त्यावेळेस गुलाबबाई म्हणतात, की "कोण पाहिजे तुम्हाला?" तर सायली म्हणते, की "तुम्ही गुलाबबाई आहात का?" तेव्हा त्या म्हणतात, की "हो." "तुम्ही कसं ओळखता?" तर सायली म्हणते, की "माझ्याकडे तुमचं छोटंसं काम होतं. मला जरा मदत कराल का?" तेव्हा गुलाबबाई म्हणतात, की "काय मदत करणार मी तुम्हाला? काय हवंय तुम्हाला?" तेव्हा सायली म्हणते, की "मला माझ्या प्रश्नांची काही उत्तरं हवी आहेत. प्लीज मला मदत करा. माझ्या ना आयुष्याचा प्रश्न आहे." तेव्हा आता त्या गुलाबबाई म्हणतात, की "बाई कोण आहेस तू?" तेव्हा सायली म्हणते, "मी तुम्हाला सगळं सांगते. पण त्याआधी मला ज्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ती तुम्ही मला द्या." तेव्हा सायली म्हणते, की "काही वर्षापूर्वी, अगदी 20-22 वर्षापूर्वी तुम्हाला कोणी एक छोटी मुलगी विकली होती का?" त्याच्यावर आता गुलाबाई म्हणतात, की "अहो कोण आहात तुम्ही? अगदी काही दिवसांपूर्वी सुद्धा 2 माणसं आली होती आणि ते सुद्धा मला हे विचारत होते." त्याच्यावर सायली म्हणते, की "हो का? कोण आले होते तुम्हाला माहिती आहेत का?" तर ती बाई म्हणते, "मला माहीत नाही ते कोण होते ते, पण ते सुद्धा त्याच मुलीबद्दल विचारायला आले होते." तेव्हा आता सायली म्हणते, की "म्हणजे म्हणजे तुम्ही तिला ओळखता?" तेव्हा आता गुलाबाई म्हणतात, "अहो ती मुलगी माझ्या डोक्याला ना ताप होती ताप. आता गेली तरी सुद्धा माझ्या डोक्याला ताप आहेच." त्याच्यावर सायली म्हणते, की "म्हणजे ती मुलगी खरंच तुमच्याकडे विकली गेली होती का?" आता सायलीला ही गोष्ट बोलताना सुद्धा खूप भारी वाटत असतं. कारण तिला खरंच अजूनही ह्या गोष्टीची खात्री पटलेली नाही, की ती मुलगी ती नाहीये. त्याच्यामुळे तिला असं वाटतं, की आपल्याला कुठेतरी विकलं गेलं होतं. या गोष्टीचं दुःख तिला असतं. तर सायली म्हणते, की "सांगा ना, तुमच्याकडे खरंच मुलगी एक विकली गेली होती का?" तर त्या गुलाबबाई म्हणतात, की "हो, इथेच आमच्या शेजारी लोखंडे कुटुंब म्हणून आहे. त्यांना 5 पोरी होत्या आणि त्यातली 5वी मुली असल्यामुळे त्यांना त्या पोसायला जड जात होत्या. म्हणून त्यांनी 5व्या मुलीला विकलं होतं माझ्याकडे. अगदी हट्टी आणि द्वाड मुलगी होती ती." त्याच्यावर सायलीला त्यांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर खरंच वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, की "खरंच मी लहान असताना अशी चोऱ्या-माऱ्या करत होती असेन?" पण सायली आता पुन्हा एकदा स्वतःचं मन घट्ट करून त्यांना म्हणते, की "साधारण ती मुलगी किती वर्षांची होती असेल हो?" तेव्हा त्या गुलाबबाई म्हणतात, की "5 वर्षांची होती ती. 5 वर्षांची होती, पण तिचे गुण मोठ्या माणसांना लाजवतील असे गुण होते तिचे. एक नंबरची चोरटी होती." असं म्हटल्यानंतर सायलीला पुन्हा त्या गोष्टीचं वाईट वाटतं, की खरंच लहान असताना मी चोऱ्या-माऱ्या करत होती असेल का? पुन्हा-पुन्हा तो चोरी हा शब्द ऐकून सायलीला प्रचंड वाईट वाटत असतं. सायली त्यांना म्हणते, की "ती तुमच्याकडे विकली गेली होती, पण मग तुम्ही का तिला विकत घेतलं होतं?" तेव्हा त्या गुलाबाई म्हणतात, की "काही नाही, मी तिच्याकडून काही छोटी-मोठी कामं करून घ्यायची. त्याचे 4 पैसे मिळायचे. अशीच बरीच माझ्याकडे पोरं होती. पण ती एक नंबरची नालायक निघाली. शेवटी तिने माझ्याच घरामध्ये चोरी केली." आता ज्या गुलाबबाई आहेत सायलीला जे काही सांगतायत ते सगळं आता इकडे प्रिया चोरून ऐकत असते आणि प्रियाला तिच्या लहानपणीचे सगळे गुण आता इकडे आठवलेले आहेत. तर सायली म्हणते, की "मग ती तुमच्याकडे होती, मग तुमच्याकडून ती हरवली कशी?" यावर आता त्या गुलाबाई म्हणतात, की "ती हरवली वगैरे काही नाही. माझ्या घरात तिने चोरी केली आणि त्याच्यानंतर मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. तिने ते पैसे कुठे ठेवले सांगितलेच नाही मला शेवटपर्यंत आणि मी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी तिला बाळ सुधारगृहामध्ये ठेवलं होतं. पण तिथून सुद्धा ती पळून गेली. एवढी आगाऊ होती ती." आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सायलीला मोठाच धक्का बसलेला असतो, की असं माझं बाळपण होतं. हे सगळं माझ्यासोबत घडलं होतं. सायलीचा पण या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हतो, की सायली म्हणते, की "नाही, माझ्या बाबतीत असं घडू शकत नाही." तर आता इकडे हे सगळं प्रिया ऐकत असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो, की लहानपणी असताना तिने एवढ्या सगळ्या उचापती केल्यात. प्रिया म्हणते, की "माझ्या नावावर पोलीस कंप्लेंट आणि बाळसुधारगृहातून पळाले मी. अरे बापरे! एवढा घाणेरडा माझा भूतकाळ आहे का?"
प्रिया म्हणते, "नाही, नाही, हे जर असं सगळं असेल ना, तर मी ही यांची मुलगी आहे आणि मी बबली आहे, कोणाच्या समोर आलं नाही पाहिजे. नाहीतर माझं काही खरं नाहीये." तरी ते सायली आता त्या ज्या गुलाबबाई आहेत त्यांना म्हणते, की "तुम्ही तिच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली होती. ती बाळ सुधारगृहातून पळून गेली. मग ती सापडली नाही का कोणाला परत?" तेव्हा गुलाबबाई म्हणतात, की "मुलगी एवढी आगाऊ होती ना, की ती पोलिसांना सुद्धा चकवा देऊन निघून गेली आणि इतकी वर्ष झाली अजूनही कोणाला सापडलीच नाहीये. त्या दिवशी सुद्धा 2 माणसं आली होती, तिच्याबद्दलच विचारत होते आणि ते म्हणत होते, की ती मुलगी आमच्या डोक्याला आता ताप होऊन बसली आहे. पण मला कळत नाहीये, या गोष्टीला साधारण 20-22 वर्ष होऊन गेले आणि आता हे सगळेजण माझ्याकडे अशी चौकशी करायला काय काय येतायत बरं? त्या मुलीबद्दल काही कळालंय का?" तर आता सायली लगेच म्हणते, की "2 माणसं कोण आली ती तुमच्याकडे?" आणि ते असं म्हणाले, की "त्यांच्या डोक्याला ताप झालाय." "म्हणजे म्हणजे कोण होती ती माणसं? तुम्ही ओळखाल का त्यांना?" तर त्या म्हणतात, की "ओ ताई, ते बरेच दिवस झाले ते दोघं जण येऊन गेले आणि त्यांना मी पहिल्यांदाच भेटले होते. असं कसं मी ओळखणार त्यांना?" आता इथे सायलीला एक मोठी हिंट मिळाली. ते म्हणजे आता गुलाबबाई बोलता-बोलता बोलून गेल्या, की ते दोघं जण म्हणत होते, की "आमच्या डोक्यावर येऊन बसले आणि आम्हाला त्रास देते." असं ते म्हणत होते म्हणजे नक्कीच ती मुलगी मी नाहीये. म्हणजेच बबली लोखंडे ही कोणीतरी वेगळी आहे, जी त्या दोघांना त्रास देते. पण ते दोघं जण कोण होते? आता त्यांना कसं शोधायचं? आणि यांनी माझ्यासोबत मैनावतीची आणि सदाशिव यांची डी-एन-ए टेस्ट केली. मग यांच्यासोबत माझे डी-एन-ए मॅच कसे झाले? काय आहे हे सगळं? आता इथे सायलीसुद्धा गोंधळून गेलेली असते. तिला काही कळत नसतं. ती गुलाबबाईंना म्हणते, की "धन्यवाद काकू. मला मला तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. खरंच तुमचे आभार आहेत." आणि सायली आता इथून निघून जाते. त्याच वेळेला आता इकडे प्रिया म्हणत असते, म्हणजे नागराज आणि महिपत सुद्धा हिच्याकडे येऊन गेलेले आहेत. बापरे! आता हे जर सायलीला सगळं कळलं, तर माझं काही खरं नाहीये. पण आता हिच्या या बोलण्यातनं सायलीला कुठेतरी नक्कीच खात्री पटली असेल, की ही त्यांची मुलगी नाहीये. आता काय करायचं? आता इकडे प्रियासुद्धा घाबरलेली असते आणि तिला काय करावं काही कळत नसतं. आणि आता प्रिया रागारागातच इकडे लगेचच महिपतला कॉल करते. आता इकडे प्रियाचा कॉल आल्यानंतर महिपत म्हणतो, की "बोला, बोला प्रिया मॅडम बोला. काय खबर आणलीत?" तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते, की "तुम्ही काय केलंय तुम्हाला कळतंय का? तुम्ही इथे मला अडचणीत आणण्याच्या नादात तुम्ही स्वतःसुद्धा अडचणीत येणार आहात. तुम्ही विसरताय का?" याच्यावर आता महिपत असतो आणि म्हणतो, की "काय झालं? कसली अडचण येणार आहे?" आणि हा महिपत शिकरी आहे ना, जे काही करतो ते विचार करूनच करतो. काय झालं? त्या अर्जुन सुभेदारची बायको त्या चाळीमध्ये पोचली का त्या गुलाबाईपर्यंत? असं म्हटल्यानंतर तर प्रिया लगेच म्हणते, की "तुम्हाला तुम्हाला कसं माहीत हे सगळं?" तेव्हा आता महिपत म्हणतो, की "कसं माहीत म्हणजे? हाच तो प्लॅन होता ना आमचा, की त्या अर्जुन सुभेदारला आणि त्याच्या बायकोला हळू त्या सदाशिवपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्यानंतर हळू आम्हाला हे त्याला जाणून द्यायचं आहे, की सायलीचे आई-बाप ते सदाशिव मैनावती नाही आहेत, तर ते तुझे आई-वडील आहेत." काय मग त्या वकिलीनबाईला कळलं का, की ते तिचे आई-वडील नाही आहेत, तर तुझे आई-वडील आहेत ते? आता असं महिपत म्हणाल्यानंतर प्रिया प्रचंड घाबरलेली असते, की हा महिपत खरंच ह्या दोघांना आपले आई-वडील म्हणून सगळ्यांच्या समोर आणणार आहे की काय? प्रियाला आतापर्यंत असं वाटत होतं, की आपलं तोंड बंद करण्यासाठी हे दोघं जण फक्त आपल्याला धमकी देत आहेत. पण तिकडे आता नागराजने आणि महिपतने वेगळाच गेम तयार केलेला असतो, की काही झालं तरी प्रियाचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी आणि तिचा पत्ता कट करण्यासाठी सदाशिव आणि मैनावती हे सायलीचे नाही तर प्रियाचे आई-वडील आहेत. हे सुद्धा त्या दोघांना आता सगळ्यांच्या समोर आणायचं आहे.